कारण स्फटिकचा इकडे मिळतं, आपल्या मातीत पण मिळतो इकडे मिळतो. म्हणजे हा आकाराचा आणि ह्या ट्रान्सपरन्सीचा मिळत नाही, तो ते हिमालयात मिळतो. मग तिकडनं तो आपण इकडे आणलो, म्हणजे 100-110 किलोच्या वरचा आपल्याला मिळाला. म्हणजे एकूण पंचमहाभूत म्हणजे नमः शिवाय, पंचाक्षरी म्हणतात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं देखा आपने लापरवाही का नतीजा है. मॅटर गँग इलेली आपली. मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सरप्राईज वाली मॅटर गँग. धन्यवाद. श्री गणेश जयंती निमित्त तुम्ही आम्हाला बोलवून जे सम्राज्ञाचं महाप्रसाद आम्हाला करून उपकार झाले तुमचे, आमच्याकडे आलात तुम्ही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आम्ही येणारच होतो, पण काय झालं, काही गोष्टींचे वाद हे होण्यापासून थांबवले गेले. कसले वाद? हे राजकीय वाद होते. प्रॉब्लेम असा झाला होता की निघताना आमचं ठरलं होतं की जेवण असं म्हणजे अचानकपणे जाऊन करण्यापेक्षा ते आधी ठरलं असं तर योग्य होतं. पण अचानक घरातून निघाल्यानंतर होणाऱ्या प्लॅनिंग मध्ये बदल झालेले आणि हे आमचे तुम्ही बघू शकता कॅमेरा तिकडे बघा, अधिकृत उमेदवार आमचे प्रथमेश भाऊ गावकर डोंबिवली कोपरगाव स्थायिक असणारे, आणि त्यांना ते असं ते थोडं किती झालं तरी आय एम द दर्जेदार ऑफ जावई, तर मग ते खरं चुकीचं वाटतं. दर्जेदार ऑफ जावई. अरे कहना क्या चाहते हो. आणि त्यानंतर आम्ही एक हिमालयात सोडून दिलेला माणूस त्याच्या भावाला ऐनवेळी आणि त्या हिमालयातल्या माणसाने ऐनवेळी टांग दिली. तो प्रामाणिकपणे बोलला होता की त्याला हिमालयात तो आता संन्यास म्हणजे आपलं संन्यास घेतोय, तो आता संसार वगैरे सोडून तो. मग त्याला स्वराधीश का बोललास तू? स्वराधीश मध्ये तुम्ही असे त्याचा बघाल तर स्वराधीश गान सुमारिया असं काय म्हणतात ते, तर तसं होतं ते. मला तसं म्हणत होतं, पण त्यामुळे ते अंधेरी आणि बोरिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं वाद निर्माण झालं. आणि हे आम्हाला त्यांच्या बंधुराज, तुम्ही कॅमेरा फिरू शकता बघा, आम्हाला ह्यांनी सूरजने सांगितलं होतं फोन करून की तुम्ही असं बोला जेणेकरून जर त्याला राग आला तर तो कदाचित देऊ शकेल असं सांगितलं होतं. आणि ह्याला जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझ्याकडे प्रूफ म्हणून माझे मित्र इकडे बघा, थोडं कॅमेरा बघा, कॅमेरामॅन फोकस करो. आणि हे ह्यांच्या संमतीने झालेलं आहे, तर तो गेलो झो बाग लागला आपल्या. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता आम्ही आलोय, तर आता आम्ही चाललो आहे शुक्रवार येथे असणाऱ्या स्फटिक शिवलिंग बघायला, शिवमंदिर बघायला. तर हे आमचे सुगुरण कॅटरर्सचे मालक महेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली आम्ही आज बघायला चाललेलो आहे. अजून जर 10 मिनिटं जर आम्ही जर नाही निघत आहोत तर त्यांचा सुपुत्र अमय गावकर भयार मारापर्यंत गाडी घालतो. उंडू काय होतं? शी होते. ही तिची आई आहे. हे आपल्या कुठेही फिरायला जायचं झालं ती सगळ्यात लेट निघणार आहे. नाही वेळेत असते, उठते वेळेत. तिचं दिनचर्या खरंच चांगली असते, सकाळी लवकर उठते. पण त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानंतर आपण उद्या सकाळी बघणार आहोत. हे सकाळी तुम्हाला आम्ही असं आम्ही उठलेत ना त्यापासून काय बंद कर. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. सांग एका कामाला गाडीचा हात लावला नाही. आता कामाला काडी कुठे असते पण? कुछ भी गुंडू काय आलं? शी झाली अगून ये.
आता आपण इलो सुक्कळवाडमध्ये शिवमंदिर आता नवीन झालेला स्फटिक शिवलिंग म्हणून तिकडे आता आपण येलो त्या मंदिराचं दर्शन घेऊया मस्त. तर आता आपण येलो आहोत मालवण तालुक्यातील सुकळवाड या गावात असणारा भारतातील सर्वात मोठा स्फटिक शिवलिंग या मंदिरात. तर या स्फटिक कोकणात असा ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असा. या स्फटिक शिवलिंगाचा वजन सुमारे 110 किलोग्रॅम एवढा असा. आजूबाजूचा परिसर बघता एकदम मन प्रसन्न होता. कटत नाही तुम बिन रतिया करे आई रे मिलन तो आई रे मिलन तो है आई रे मिलन तो बरन मोरी बरन मोरी बरन मोरी ननदसी बरन मोरी ननदसी बड़ी पाछे रहत जान गुनी कहूँ कैसे हमसे नित देत गारी आई रे मिलन तो आई रे. म्हणजे आता आपण सगळे योग मार्गातले आहोत. तर साधनेसाठी आणि याच्यासाठी उत्तम तो स्फटिकलिंग आहे. जेव्हा आपण योग मार्ग कुंडलिनी मेडिटेशन करतो किंवा आपण स्वतःची हिलिंग करतो काही व्याधी असेल वगैरे तर स्फटिक हा सगळ्यात हा मानला संजीवनी महाविद्या मानले जाते. तर आम्हाला पूर्वसूचना अशी होती मेडिटेशन करायचं. 5 वर्ष आपल्याला लहान नाही त्याच्यावर मग खूप साधना झाल्या. ते आपल्या साधक परिवाराने संकल्प घेतले खूप साऱ्या मंत्रांची. मग ही वेळ आणि डेट दिलेली त्या सहाय्याच्या शोधात होतो आम्ही. मग तो हिमालयात जो आहे जिओलॉजिस्ट आणि तो हिमालयातला स्फटिक आपला हवा आहे. कारण स्फटिकचा इकडे मिळतं आपल्या मातीत पण मिळतो इकडे मिळतो. म्हणजे हा आकाराचा आणि ह्या ट्रान्सपरन्सीचा मिळत नाही तो ते हिमालयात मिळतो. मग तिकडनं तो आपण इकडे आणला म्हणजे 100-110 किलोच्या वरचा त्याला मिळाला म्हणजे एकूण त्याला तास म्हणून इथे आपण तो ठेवू असं. म्हणजे 12 दिवस प्राणप्रतिष्ठा होती. तो अयोग्य मुखी जी चंचलता वगैरे असेल प्रत्येक आणि जे वायू आपले इम्बॅलन्स असतात तर तो ते स्थिर करण्यासाठी मानसिक कोणाला त्रास असेल काय असेल वेळ बसून त्या स्थिर करण्यासाठी तो चांगला मानला. त्या उद्देशाने साधनेच्या आपल्या सगळीकडे आपल्याकडे योग साधना ध्यान नामस्मरण हे आपण हा आपला मार्ग जास्त आपण कर्मकांडात आणि आम्ही काही ब्राह्मण वगैरे नाही तर आम्ही योगी परंपरातले आहोत. क्रिया योग आपण करतो. आपली क्रियायोगाची बॅच असते ती निःशुल्क चालते तसं. तर ध्यान धारणा योग साधना शिवश्रद्धेशास्त्र आपण जास्त करून हे करतो. मग आपण वेदसूक्त असतील ध्यान म्हणून सगळ्यांना आपण शिकवतो. आपली परंपरा आपली संस्कृती जी आहे ती राहिली पाहिजे पूर्ण. आणि मग पूजा वगैरे सकाळी रुद्राभिषेक असतो. मग यज्ञ असतं गायत्री यज्ञ असतं त्र्यंबक यज्ञ असतं सकाळी रोज असतं. दोन्ही प्रज्वलित झाल्यापासून 5 वर्ष आधी दोन्ही प्रज्वलित झाली तेव्हापासून तो असतो. आधी खाली दोन्ही होतो यज्ञकुंड बनत गेलं म्हणजे पाऊस पडेल म्हणून आम्ही शेड बांधलो डेव्हलप बांधतो. हा नाही हळूहळू ते झालं. फक्त पिंडी जी आहे ती ह्या वर्षी आपण 12 जानेवारीला विवेकानंदांचा बर्थडे असतो त्या दिवशी आपण पिंडी बघून खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं. ऍक्च्युली खूप सायलेंट झोन आहे. तो आम्हाला पण सोशल मीडियाच्या वरून आम्हाला माहिती पडलं की बाबा इथे असं आहे. आता आलो सोशल मीडियावर फेमस झालं म्हणून ते तेच आता आम्ही असे आलो सुट्टीसाठी तर म्हटलं आता आज आलोय तर जाऊन बघून येऊ. दुसरं संस्थेचं आपलं काम आहे कुठची अंधश्रद्धा असेल त्याच्या आपण अगेन्स्ट काम करतो. हा तुमचे सगळे प्रश्न तुमच्याकडे. तुम्ही कुठच्याही जादूटोणा टोटका याच्यात पडू नका. ध्यान मार्ग करा साधना करा. तुम्ही इथं परमेश्वराला मानलं तर तो तारणारा मानणारा सगळं काय तोच आहे.
म्हणून आम्ही आता अंगठ्या ग्रह आम्ही मानत नाही. रुद्राक्ष म्हणजे शंकराचं प्रेम म्हणून आम्ही रुद्राक्ष तसं. आम्ही पत्रिका बघत नाही. आम्ही ते काय ते शक्तिस्थान ते आहे ना, त्रिकोणी योनी आहे आणि तो मधला महाबिंदू म्हणजे लिंग स्वरूपाने आपण निराकार रूपाने महाकालीची उपासना करतो. म्हणजे देवीचं सुद्धा ध्यान असेल, तिचे मंत्र असतील वगैरे, तर तिकडे बसून मेडिटेशन केलं जातं. आपले जेव्हा बॅचेस असतात आपलं उत्सव आपण तिकडे जातो. तिची आराधना देवीची तिकडे होते. आणि बाजूला जे आहे ती प्रकृती चिन्ह आहे, आदिती उत्तानपदा बोलतो. म्हणजे तिच्यापासून ते 5 पंचमहाभूत आहे. आदिमाया पंचमहाभूत म्हणजे नमः शिवाय, नंतर पंचाक्षरी मंत्र बोलतात. आणि ते आपलं नागराजाचं स्थान आहे, वसुकीचं. निर्मिती कशी? म्हणजे आता आपण सगळे योग मार्गातले आहोत. तर साधनेसाठी आणि याच्यासाठी उत्तम तो स्फटिकलिंगचा आहे. जेव्हा आपण योग मार्ग कुंडलिनी मेडिटेशन करतो किंवा आपण स्वतःची हिलिंग करतो, काही व्याधी असेल वगैरे, तर स्फटिक हा सगळ्यात हा मानला संजीवनी महाविद्या मानले. तर आम्हाला पूर्वसूचना अशी होती मेडिटेशन आपण करायचं. 5 वर्ष आपल्याला लहान नाही, त्याच्यावर मग खूप साधना झाल्या. आपल्या साधक परिवाराने संकल्प घेतले खूप साऱ्या मंत्रांची. मग ही वेळ आणि डेट दिलेली, त्या सहाय्याच्या शोधात होतो आम्ही. मग तो हिमालयात जो आहे जिओलॉजिस्ट आणि तो हिमालयातला स्फटिक आपल्याला हवा, कारण स्फटिक सगळीकडे मिळतं, आपल्या मातीत पण मिळतो, सगळीकडे मिळतो. म्हणजे हा आकाराचा आणि ह्या ट्रान्सपरन्सीचा मिळत नाही, तो हिमालयात मिळतो. मग तिकडनं तो आपण इकडे आणलं. म्हणजे 100-110 किलोच्या वरचा आपल्याला मिळाला. म्हणजे एकूण मिळेल त्याला तास नाही, तिथे आपण ठेवू असं. म्हणजे 12 दिवस प्राणप्रतिष्ठा होती. तो अयोग्य मुखी आपल्या जी चंचलता वगैरे असेल प्रत्येक, आणि जे वायू आपले इम्बॅलन्स असतात, तर तो ते स्थिर करण्यासाठी, मानसिक कोणाला त्रास असेल काय असेल वेळ बसून त्या स्थिर करण्यासाठी तो चांगला मानला. त्या उद्देशाने साधनेच्या आपल्या सगळीकडे आपल्याकडे योग साधना, ध्यान, नामस्मरण हे आपण हा आपला मार्ग जास्त आपण कर्मकांडात. म्हणजे आम्ही काही ब्राह्मण वगैरे नाही, पण आम्ही योगी परंपरातले आहोत. क्रिया योग आपण करतो. आपली क्रियायोगाची बॅच असते, ती निशुल्क चालते. तसं तर ध्यान धारणा, योग साधना, शिवश्रद्धेशास्त्र आपण जास्त करून हे करतो. मग आपण वेदसूक्त असतील आणून सगळ्यांना आपण शिकवतो. आपली परंपरा, आपली संस्कृती जी आहे ती राहिली पाहिजे पूर्ण. आणि मग पूजा वगैरे कसं असतं? सकाळी रुद्राभिषेक असतो, मग यज्ञ असतं, गायत्री यज्ञ असतं, त्र्यंबक यज्ञ असतं सकाळी, रोज असतं. धुनी प्रज्वलित झाल्यापासून 5 वर्ष आधी धुनी प्रज्वलित झाली तेव्हापासून तो असतो. आधी खाली धुनी होतो, यज्ञकुंड बनत गेलं. म्हणजे पाऊस पडेल म्हणून आम्ही शेड बांधलो, डेव्हलप बांधतो. हा नाही ते हळूहळू ते झालं. फक्त पिंडी जी आहे ती ह्या वर्षी आपण 12 जानेवारीला विवेकानंदांचा बर्थडे असतो, त्या दिवशी आपण पिंडी बघून खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. ऍक्च्युली खूप सायलेंट झोन आहे. हो, आम्हाला पण सोशल मीडियाच्या वरून आम्हाला माहिती पडलं की बाबा इथे असं आहे. आता आलो सोशल मीडियावर फेमस झालं म्हणून ते तेच आता आम्ही असे आलो सुट्टीसाठी, ते म्हटलं आता आज आलोय तर जाऊन बघून येऊ. दुसरं संस्थेचं आपलं काम आहे, कुठची अंधश्रद्धा असेल त्याच्या आपण अगेन्स्ट काम करतो. हा तुमचे सगळे प्रश्न तुमच्याकडे. तुम्ही कुठच्याही जादूटोना, टोटका याच्यात पडू नका. ध्यान मार्ग करा, साधना करा. तुम्ही इथं परमेश्वराला मानलं तर तो तारणारा मानणारा सगळं काय तोच आहे. म्हणून आम्ही अंगठ्या ग्रह आम्ही मानत नाही. रुद्राक्ष म्हणजे शंकराचं प्रेम म्हणून आम्ही रुद्राक्ष तसं. आम्ही पत्रिका बघत नाही. ते काय ते शक्तिस्थान ते आहे ना, त्रिकोणी योनी आहे आणि तो मधला महाबिंदू म्हणजे लिंग स्वरूपाने आपण निराकार रूपाने महाकालीची उपासना करतो. म्हणजे देवीचं सुद्धा ध्यान असेल,
तिचे मंत्र असतील वगैरे तर तिकडे बसून मेडिटेशन केलं जातं. आपले जेव्हा बॅचेस असतात आपलं उत्सव तेव्हा आपण तिकडे जातो. तिची आराधना देवीची तिकडे होते. आणि बाजूला जे आहे ती प्रकृती चिन्ह आहे, आदित्य उत्तानपदा बोलतो. म्हणजे तिच्यापासून ते 5 पंचमहाभूत आहे. आदिमाया पंचमहाभूत म्हणजे नमः शिवाय, नंतर पंचाक्षरी मंत्र बोलतात. आणि ते आपलं नागराजाचं स्थान आहे, वसुकीचं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्